सो आपण सायन्सचं डेमो लेक्चर ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस आपण या गोष्टींची चर्चा केली होती की सायन्समध्ये आपल्याला दोन घटक आहेत. एक पहिला काय, मूलभूत विज्ञान, ज्यामध्ये आपल्याला PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आणि दुसरा कंपोनंट आहे उपयोजित विज्ञान, ज्यामध्ये आपल्याला सायन्स, टेक्नॉलॉजी, विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण प्रिलिम्सचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला प्रिलिम्समध्ये हे घटक येणार आहेत. पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेला आपल्याला GS 3 मध्ये हा घटक दिसून येतो. हा घटक फक्त पूर्व परीक्षेतच असणार आहे. या घटकावर मुख्य परीक्षेत प्रश्न नसणार आहेत, हे लक्षात घ्या. क्लिअर? या घटकावर मुख्य परीक्षेत प्रश्न येतात, प्लस पूर्व परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. पूर्व परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपात येईल तो? चालू घडामोडी. म्हणजे काय? समजा भारताने नुकतंच एखादं मिसाईल लॉन्च केलं असेल, मिसाईलची चाचणी घेतली असेल, भारताने समजा एखादं उपग्रहाचं प्रक्षेपण केलं असेल, तर त्या चालू घडामोडीतल्या गोष्टीबद्दल आपल्याला इथं माहिती विचारली जाते. क्लिअर? त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये सायन्स टेक्नॉलॉजीवर प्रश्न कशावर येणार आहे, तर त्या पर्टिक्युलर तंत्रज्ञानाच्या बारीक सारीक घटकांवर प्रश्न येणार आहे. पूर्व परीक्षेत सायन्स टेक्नॉलॉजीवर प्रश्न कसा येईल, तर चालू घडामोडीत जेवढं चर्चेत आहे तेवढंच येणार आहे. म्हणजे इथे मुख्य परीक्षेत ते काय विचारू शकतात, DNA फिंगरप्रिंटिंगच्या ॲप्लिकेशन्स सांगा. पण पूर्व परीक्षेत काय विचारू शकतील, समजा त्या बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक्समध्ये नुकताच काही संशोधन झालं असेल जे जागतिक पातळीवर किंवा भारताच्या पातळीवर चर्चेत आलेलं आहे, किंवा कोणाला तरी त्या जेनेटिक्समधल्या संशोधनाबद्दल काही पुरस्कार दिला असेल, तर त्या चालू घडामोडीच्या अनुषंगाने विज्ञान तंत्रज्ञानावर कुठे प्रश्न येतील, पूर्व परीक्षेत प्रश्न येतील. हार्डकोर टेक्नॉलॉजीचा जो भाग आहे, हे काय आहे, कसं आहे, किंवा या प्रकारचं जे काही सॅटेलाईट लॉन्च व्हेकल आहे, PSLV सॅटेलाईट लॉन्च व्हेकल कशा प्रकारे काम करतं, हे हार्डकोर टेक्नॉलॉजीचा भाग हा कुठे असतो, मुख्यालय येतो. आपण अभ्यास करताना दोन्हीला काय करायचं आहे, क्लब करायचं आहे. दोन्हीला क्लब करायचं म्हणजे काय, तर ते नीट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण त्यावरच वेळ देणार आहोत. क्लिअर? की याला याच्याशी कसं जोडायचं. कसं लक्षात घ्या, मूलभूत म्हणजे बेसिक, अप्लाइड म्हणजे बेसिकचा इतर कुठेतरी केलेला वापर. म्हणजे इथे भौतिकशास्त्रामध्ये, मूलभूत विज्ञानामध्ये आपण एक कन्सेप्ट अभ्यासतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. जे ज्यावेळेस आपण एखादी सर्क्युलर मुवमेंट, वर्तुळाकार हालचाल पाहतो, त्यावेळेस केंद्रत्यागी बल त्या वर्तुळाकार हालचाल करणाऱ्या घटकावर कार्यरत करतं आणि त्या घटकाला काय करते, केंद्रापासून दूर ढकलतं. त्यामुळे बघा, आपण ST मध्ये बसलोय आणि ड्रायव्हरने असा वेगात टर्न मारला तर आपण काय होतो, असे एका बाजूला कलतो. ही नॅचरल ॲक्शन आहे. का? तर ते सेंट्रीफ्युगल फोर्स काम करतो. मग अशा वेळेस समजा हा रस्ता आहे, हा रस्ता असा वळतोय, तर ही गाडी ज्यावेळेस वेगात इथून जाते त्यावेळेस केंद्रत्यागी बल जे बाहेरच्या बाजूला ढकलणारे ते काय करू शकतं, या गाडीला रस्त्यावरून बाहेर घसरायला भाग पाडू शकतं. मग त्या केंद्रत्यागी बलाला मात देण्यासाठी आपण काय करतो, त्या वळणावर रस्ता सपाट नसणार आहे, वळणावर रस्ता कसा असा उतरता असतो. तो उतार रस्त्याचा, या सपाट रस्त्याचा उतार कुठल्या दिशेने असणार आहे, या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने, ज्याला आपण म्हणतोय बँकिंग ऑफ रोड्स. आणि किती अँगलनी तो बँक करायचा, रस्ता उतरता करायचा, ते तो वर्तुळ कसं आहे, किती मोठं, यावर ठरलेलं असतं. सो बँकिंग ऑफ रोड्स ही जी प्रक्रिया आहे ही ॲप्लिकेशन झाली कुठल्या विज्ञानाची, तर भौतिकशास्त्रामधल्या सर्क्युलर मुवमेंट आणि केंद्रत्यागी बल याची ॲप्लिकेशन्स. असा हा मुद्दा आहे की जिथे हे आणि हे रिलेटेड आहे. इथे आपण अभ्यासतो पेशी. या पेशी काय असतात, त्या पेशींचा अभ्यास जर व्यवस्थित समजला तर तुम्हाला इथे विज्ञान तंत्रज्ञानामधलं बायोटेक्नॉलॉजी, स्टेम सेल्स या गोष्टी कळतील. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर तुम्ही स्टेम सेल्स रिसर्चबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या असतील. काय करतो आपण, स्टेम सेल रिसर्च असं प्रेडिक्ट करतायत की भविष्यात आपण मानवाचे अवयव निर्माण करू शकतो. म्हणजे कसं, तर ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अगदी थोडक्यात मी तुम्हाला आयडिया येण्यासाठी हे सगळं सांगतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होतं बघा,
हे आईच्या शरीरामधलं एग सेल आणि हे वडिलांची काय झाली स्पर्म, बरोबर. याच्यामध्ये किती गुणसूत्र असतात 23, याच्यामध्ये असतात 23. स्पर्म आणि एग सेलचं फर्टिलायझेशन झालं, हे झालं फर्टिलाइज्ड एग म्हणजे फलित अंड जे आईच्या गर्भाशयामध्ये आहे. याच्यात किती गुणसूत्र आहेत 46. आता ही एक पेशी जी आहे ती काय होत जाते वाढत जाते. एकाचे 2, 2चे 4 असा खूप सारा पेशींचा पुंजका होतो. तुम्ही डाळे ते हे पाहिले का, काय म्हणतात त्याला, सीताफळ, त्याला असे काळे डोळे पडलेले असतात बघा. तसंच हे जणू काही दिसत असतं. क्लिअर. आता मुद्दा लक्षात घ्या, हे सीताफळासारखा दिसणारा हा पेशींचा जो समूह आहे त्यामधल्या सगळ्या पेशी कशा आहेत सारख्याच आहेत. या पेशींना आपण काय म्हणतो स्टेम सेल, मूल पेशी. असं का, तर या पेशीमधल्या या 2 पेशींपासून आता काय निर्माण होणार मेंदू ब्रेन. अजून काही पेशींपासून काय निर्माण होणार लिव्हर यकृत. काहींपासून किडनी निर्माण होईल, काहीपासून आतड निर्माण होईल, काहीपासून हाड निर्माण होतात. म्हणजे मेंदूची पेशी होताना ती वेगळा आकार धारण करणार, ह्या 2 मध्ये वाढ होणार आणि त्यांचा आकार त्यांचं स्वरूप त्यांचं कार्य बदलणार आणि त्यातून हळूहळू एक अवयव निर्माण होणार. कोणता मेंदू. या 2 पासून काय निर्माण होणार यकृत. म्हणजे त्या पेशींचं इथून पुढे काय होणार आहे स्पेशलायझेशन होणार आहे, त्यांचं विशेषीकरण होणार. म्हणजे त्या पेशींचा आकार त्यांची रचना त्यांचं कार्य बदलणार. ज्या वेळेस आपण म्हणतो की स्टेम सेल रिसर्च त्यावेळेस आपण काय करतो की जन्माला येणाऱ्या बालकाच्या स्टेम सेल्स आपण गोळा करतो आणि त्या आपण कमी तापमानाला प्रिझर्व करून ठेवत असतो. आता तुम्ही म्हणाल की सर ह्या बंच होता सगळ्या पेशी सारख्या होत्या पण त्याचं काय झालं स्पेशलायझेशन झालं, त्यापासून वेगवेगळे अवयव निर्माण झाले आणि एक बालक उदयास आलं, त्या बालकाची डिलिव्हरी झाली. मग आता सगळ्या पेशींचं जर स्पेशलायझेशन झालं तर अशा मूलपेशी मिळणार कुठे. तर त्या बालकाची जी अंबिलिकल कॉर्ड असते नाळ म्हणतो आपण त्या बालकाच्या बेंबीपासून ते आईच्या गर्भाशयामध्ये जोडलेली एक जाडजूड रक्तवाहिनी असते जी आपण चिमटा लावून बंद करतो कट करतो आणि बाळाला आईपासून वेगळं करतो. ती जी अंबिलिकल कॉर्ड किंवा ती जी नाळ असते त्यामध्ये जे रक्त असतं त्या रक्तामध्ये आपल्याला यांचा अंश सापडतो. जरी त्या पेशींच्या पुंजक्याचं स्पेशलायझेशन होऊन ते एका बाळात रूपांतरित झालेलं असलं तरी सुद्धा यातल्या काही स्टेम सेल्स आपल्याला त्या अंबिलिकल कॉर्डमधल्या ब्लडमध्ये सापडतात. व ज्यावेळेस बाळाचा जन्म होतोय त्यावेळेस त्या अंबिलिकल कॉर्डमधल्या त्या स्टेम सेल्स आपण काय करतो गोळा करतो सेपरेट करतो आणि त्या बाळाच्या नावाने ते आपण काय करणार आहे प्रिझर्व करणार आहोत अति शीत तापमानाला. आता या पेशींचं काय होतं ती जी स्टेम सेल आहे समजा त्या बाळाला भविष्यात काही प्रॉब्लेम झाला तर मग आपण काय करणार समजा त्या बाळाचं किडनी खराब झाल्या किंवा आपण म्हणू यकृत खराब झालं काही आजारामुळे तर मग आपण त्या बाळाच्या त्या प्रयोगशाळेमधल्या स्टेम सेल्स घेतल्या अशा की ज्या कशा आहेत एकसारख्या आहेत त्याचं स्पेशलायझेशन झालेलं नाही आहे. आता स्टेम सेल रिसर्च काय करते ती स्टेम सेल रिसर्च या पेशींना उत्तेजित करते. या पेशींना काय करणार ती उत्तेजित करणार की ज्याच्यामुळे या पेशींची आता परत वाढ व्हायला लागते पण वाढ होताना कशामध्ये होणार आहे यकृताच्या लिव्हरच्या पेशींमध्ये होणार आहे कारण आपल्याला त्या बाळाला काय द्यायचंय नवीन यकृत द्यायचं. मग ते कसं करतात त्याच्या जास्त खोलात नाही पण त्याची बेसिक माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे. कशामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये. पण हे सगळं तुम्हाला कधी कळेल ज्या वेळेस तुम्हाला पेशीची रचना काय असते हे कळतं तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजू शकतात. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना लक्षात घ्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वेगळं सायन्स टेक वेगळं असं अभ्यासायचं नाही. ही अभ्यासाची चुकीची पद्धत आहे. तुम्हाला बेसिक सायन्सचा अभ्यास करायचा आणि त्या बेसिक सायन्सला आपल्याला दैनंदिन जीवनामधल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाशी जोडायचं आहे. जसं मग अशी मी तुम्हाला अगदी साधं सोपं उदाहरण दिलं की बँकिंग ऑफ रोड्स वळणावरती रस्ते जे असतात ते सपाट नसतात त्याला आपण
थोडासा मंद उतार देतो. तो उतार कुठल्या दिशेने देत असतो आपण? त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने. हे असं का? क्लिअर? किंवा तुम्ही क्रिकेटच्या मैदानात बघा, तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळताना बाउंड्रीवर उभे आहात, बॅट्समननी बॉल मारला, तुमच्याकडे आला, तुम्ही बॉल फेकता, एकतर असा फेकला की तो बॉल काय होतो? असा उंच जातो, एका उंच पॉईंटला गेला आणि परत काय आला? खाली आला. किंवा तुम्ही बॉल कसा फेकता? असा फेकता, त्यावेळेस तो बॉल काय होतोय? मैदानाला समांतर जातो. ह्या दोन्हीमध्ये एक फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही असा बॉल फेकता त्यावेळेस तो जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करतो आणि तो जास्त अंतरापर्यंत जात नाही. पण ज्यावेळेस तुम्ही असा थ्रो करता त्यावेळेस तो खूप उंच जातो आणि तिथून परत पुढे दुसऱ्या दूर अंतरापर्यंत जातो. ह्या दोन्ही ज्या हालचाली आहेत, मोशन ज्या आहेत, त्याच्या साहाय्याने आपण मिसाईल्स लॉन्च करत असतो. आपण काही मिसाईल्स बनवतो, क्षेपणास्त्र, की जी क्षेपणास्त्र कसं काम करतात? ती क्षेपणास्त्र जमिनीपासून थोडं कमी उंचीवर जातात आणि तिथून मग ते जमिनीला समांतर प्रवास करतात. म्हणजे जो चेंडू आपण असा फेकला तसं. पण तसे जे मिसाईल्स आहेत ते खूप दूर पल्ल्यापर्यंत जात नाहीत. म्हणजे तुम्हाला इथून पाकिस्तानच्या सीमेवर आहोत आपण आणि तिथून पाकिस्तानच्या आतमध्ये एखादं मिसाईल टाकायचं म्हटलं तर हे उपयुक्त आहे, ज्याला आपण क्रूज मिसाईल म्हणतो. हे जमिनीपासून कमी उंचीवर उडत असल्यामुळे ते बऱ्याचदा रडारमध्ये डिटेक्ट होत नाहीत. हा त्याचा फायदा. तोटा काय? तर ते मिसाईल आपल्याला जास्त दूर पल्ल्यासाठी वापरता येत नाही. पण आपण जर म्हटलं की आता आपण डायरेक्ट चायनामध्ये हल्ला करायचा, बीजिंगवरच मिसाईल टाकायचं, असा आपण विचार करणार नाही. थोडा गमतीशीर भाग म्हणून बघूया आपण. तर तिथे आपण काय करणार? तिथे आपण बॅलिस्टिक मिसाईल वापरणार. बॅलिस्टिक मिसाईल काय असतं? तो जो चेंडू तुम्ही असा उंच फेकला ना, असा खूप उंच गेला आणि तिथून परत दूर पडला, तसं मिसाईल आपण वापरणार. त्याला आपण इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. आंतरखंडीय, एका खंडातून दुसऱ्या खंडात किंवा मोठ्या खंडाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत मारा करू शकणारं मिसाईल असं म्हणतो. ते बॅलिस्टिक मिसाईल काय करेल? प्रचंड उंचीपर्यंत जातं आणि तिथून मग दुसऱ्या टोकापर्यंत जातं. सो ज्यावेळेस तुम्ही मिसाईल्सचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला फिजिक्समधला हा जो चॅप्टर आहे, कुठला? यांत्रिकी, मेकॅनिक्स, त्या चॅप्टरमध्ये त्या मोशन्सचा अभ्यास करावा लागणार आहे. क्लिअर? तर तुम्हाला ते मिसाईल्स समजू शकतात. आता हे मिसाईल उडवण्यासाठी किंवा उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी आपण काय वापरतो? लॉन्च व्हेकल. म्हणजे समजा हे आपलं सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट म्हणजे एक यंत्र असतं, ते इथे बसवलं आहे, त्याच्या खाली काय आहे? रॉकेट आहे. हे रॉकेट या यंत्राला पृथ्वीपासून ठराविक उंचीवर घेऊन जाणार आहे. बरोबर आहे? तुम्ही दिवाळीत रॉकेट उडवले असतीलच. जर स्वस्तातलं रॉकेट घेतलं तर ते थोडंसंच उंच जातं. जर महागातलं रॉकेट घेतलं त्याच्यामध्ये ती दारू जी असते ती जास्त असते, मग ते काय होते? खूप उंचापर्यंत जातं. ती दारू म्हणजे त्या रॉकेटसाठी काय झालं? इंधन, की ज्या इंधनाचं ज्वलन केल्यावर ते रॉकेट अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने उंचापर्यंत जात आहे. क्लिअर? तीच गोष्ट आपल्या लॉन्च व्हेकलमध्ये आहे. हे लॉन्च व्हेकल जे आहे ते त्या सॅटेलाइट नावाच्या यंत्राला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेत ठराविक उंचीपर्यंत घेऊन जातं. मग ह्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकल त्याचे प्रकार अभ्यासण्यासाठी आपल्याला परत काय माहिती पाहिजे? भौतिकशास्त्रामधलं, यांत्रिकी चॅप्टरमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल आणि त्या गुरुत्वाकर्षणातून निसटण्यासाठी आवश्यक असणारं काय? एस्केप व्हेलॉसिटी माहिती पाहिजे. जर तुमचं या चॅप्टरमधलं, यांत्रिकीमधल्या त्या बेसिक गोष्टी क्लिअर असतील तर जाऊन तुम्हाला काय समजणार आहे? सायन्स टेक्नॉलॉजीमधली स्पेस रिसर्च समजणार आहे. तेच तुमचं डिफेन्स रिसर्चला पण लागू पडतं. म्हणजे आता हे जे रॉकेट आहे, या रॉकेटच्या डोक्यावर तुम्ही इथं सॅटेलाइट लावलं होतं. हे रॉकेट म्हणजे प्रक्षेपक किंवा लॉन्च व्हेकल, त्याच्या डोक्यावर एक यंत्र लावलं आहे ज्याला आपण सॅटेलाइट म्हणतोय. त्या यंत्राला ते पाहिजे त्या उंचीवर पोहोचवते. आता तुम्ही हे यंत्र काढलं आणि तिथे काय लावला? दारुगोळा लावला, बॉम्ब किंवा स्फोटकं लावली आणि त्याला सांगितलं की जा कुठं जाऊन पड? इस्लामाबाद. का मग ते बरोबर जाऊन कुठे पडणार आहे? इस्लामाबादला. मग हे सॅटेलाइट नाही झालं, हे काय झालं? मिसाईल झालं. सो मिसाईल
आणि सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे सेम गोष्टी आहेत, पण त्यांचं काम जे चालतं ते भौतिकशास्त्राच्या नियमानुसार चालतं. ज्यावेळेस तुम्ही हा उपग्रह प्रक्षेपक सोडता, काय पाहिले तुम्ही? असं उभं रॉकेट आहे, ते खालून काय होतो, प्रचंड वेगात जाळ बाहेर पडतो, धूर बाहेर पडतो आणि मग ते काय होतं, असं वर 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 सरकायला लागतं, मग हळूहळू टिल्ट होतं, पाहिजे त्या दिशेत जातं. हे कसं काय जातं वर? आत्ताच आपण म्हणालो की त्यात इंधन असतं, त्या इंधनाचं ज्वलन केल्यामुळे ते रॉकेट उंच जातं, पण नक्की तिथे होतं काय हे समजण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? यांत्रिकी, न्यूटनचा गतीचा तिसरा नियम, एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे जर कळलं तर ते लॉन्च व्हेकल कशा प्रकारे काम करतं हे तुम्हाला समजू शकतं. सो पुन्हा पुन्हा मी तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं देऊन समजून सांगतोय की बेसिक सायन्सला अभ्यासताना तुम्ही सायन्स टेक्नॉलॉजीशी जोडण्याचा प्रयत्न करा, दोन्हीला वेगवेगळं अभ्यासू नका. इज दॅट क्लिअर? आपण 2025च्या इंटिग्रेटेड किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह UPSC डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतोय. आपल्याकडे वेळ पुरेसा आहे. सो या पुरेसा वेळ असताना आपण बेसिक सायन्स व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याला सायन्स टेक्नॉलॉजीशी जोडायचं आहे. हा या प्रकारे जर अभ्यास केला तरच तो व्यवस्थित समजेल, तरच त्या अभ्यासाची आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करता येऊ शकते. अंडरस्टूड? कळालेलं आहे सर्वांना? ओके. सो या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपण झटपट आढावा घेऊयात हे जे काही घटक आपण लिहिलेत त्याचा, आणि मग थोडं परत इंटर रिलेशन करण्याचा प्रयत्न करू. हे मुद्दा मी तुम्हाला आत्ताच सांगितला आहे. आता यातला पहिला लक्षात घ्या घटक आहे जीवशास्त्र. मी पर्पजली जीवशास्त्राला आधी लिहिलेलं आहे. का लिहिलेलं आहे ती? तर ते आपलं शास्त्र आहे, सजीवांचं शास्त्र आहे, त्यामुळे आपण त्याला आधी लिहिलेलं आहे. या जीवशास्त्रामध्ये जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मानव, प्राणी, वनस्पती या तीनही सजीवांचा अभ्यास येतो. या तिन्ही सजीवांच्या शरीराचा अभ्यास आपल्याला इथं करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. हे नीट समजून घ्या. आता काय करतो आपण समजून घ्या. या जीवशास्त्रामध्ये जे काही मी टॉपिक लिहिले ते याच क्रमाने अभ्यासायचे आहेत, हे नीट डोक्यात ठेवा. सर्वात पहिली गोष्ट, बेसिक गोष्ट आहे काय? सजीवांच्या पेशींचा अभ्यास आपण करणार, त्यामध्ये पेशींची रचना आपण तपासणार आणि मग पेशींचं कार्य आपण तपासणार आहोत. पेशी एकत्र येऊन काय होतात? उती, किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये टिश्यू असं संबोधत असतो. हे उती एकत्र येऊन जे काही टिश्यू झालेत त्या टिश्यूंपासून काय तयार होतात? अवयव. अवयव एकत्र येऊन काय तयार होतात? वेगवेगळ्या संस्था. क्लिअर? त्या संस्था बघा आपण कुठे अभ्यासतोय? 7व्यामध्ये. आपण थोडा वेळ फक्त मानवाचं उदाहरण लक्षात घेऊ. मानवाच्या शरीरामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, पुनरुत्पादन संस्था, चेता संस्था आणि इतर संस्था आपल्याला आढळत आहेत. गॉट इट? कळालं? आता सिक्वेन्स कशी असेल बघा. आपण 1 नंबर अभ्यासणार, 2 नंबर अभ्यासणार आणि मग खरं तर आपण कुठे जायला पाहिजे? 7 नंबरकडे जायला पाहिजे. पण आपण थोडा पॉज घेणार. मीन वाईल आपल्याला काय करायचं आहे? पृथ्वीवर जे सजीव आहेत त्या सजीवांचं वर्गीकरण लक्षात घ्यायचं आहे. इन जनरल सजीवांचं वर्गीकरण आपण कशा प्रकारे करतो, त्यानंतर वनस्पतींचं वर्गीकरण कशा प्रकारे आहे, त्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे आहे हे आपण पाहतो. इज दिस क्लिअर? समजते सर्वांना? मग हे जरा किचकट आहे, त्यातल्या त्यात हे फारच त्रासदायक आहे आणि MPSCने पूर्वपरीक्षेत त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत, पण आपण त्याला शक्य तेवढं सोपं करून अभ्यासण्याचा प्रयत्न करू. सो हे 3 घटक झाले. या 2 नंतर आपण हे 3 अभ्यासतो आणि मग आपण सजीवांच्या संस्थांचा अभ्यास करायला सुरुवात करतो. पण या सजीवांच्या संस्थांचा अभ्यास करण्याआधी एक गोष्ट आपल्याला अभ्यासायची आहे, पोषक द्रव्ये, त्याचे स्रोत आणि त्याची कार्य. म्हणजे आपण जो काही आहार घेतो त्या आहारात काय काय पोषक द्रव्ये असतात? तर प्रथिनं, प्रोटीन्स, कर्बोदकं, कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ, फॅट्स हे आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये लागतात. त्याच्याबरोबरीने आपल्याला लागतं व्हिटॅमिन्स, जीवनसत्व आणि खनिज पदार्थ, मिनरल्स. हे कशातून मिळतात? त्याचं काम काय? त्याच्यात कमतरता उद्भवली तर काय होतं? व्हिटॅमिन ए कमी पडलं तर काय होतं? व्हिटॅमिन ई कमी पडलं तर काय होतं? व्हिटॅमिन डी कमी पडलं तर काय होतं?
फॅट्स जास्त झाले तर काय होतात, फॅट्समध्ये प्रकार कोणते, चांगले फॅट्स, वाईट फॅट्स काय असतात, हे सगळं बेसिक इथे अभ्यासायचं. हे समजलं तर पचन संस्था समजायला सोपी जाणार आहे. हे समजून न घेता मी तुम्हाला पचन संस्था शिकवायला लागलो की जठरामध्ये ॲसिड असतं, त्या ॲसिडमुळे प्रोटीन्सचं डायजेशन होतं, तुम्हाला काहीही कळणार नाही. कारण प्रोटीन्स काय आहेत, प्रथिनं काय आहेत, हेच तुम्हाला माहिती नाही. क्लिअर? त्यामुळे या सिक्वेन्समध्ये आपल्याला जायचं आहे. मग आपण आलो सजीवांच्या विविध संस्थांचा अभ्यास करायला लागलो. मग त्यामध्ये या प्रमुख संस्था आहेत आणि काही इतर किरकोळ संस्था आहेत ज्या आपल्याला सगळ्या सविस्तर अभ्यासाच्या आहेत. हे सगळं सविस्तर अभ्यासाला मी काय म्हटलंय, सजीव म्हटलेलं आहे. मानव म्हटलेलं आहे का? नाही. प्राणी म्हटलेलं आहे का? नाही. मी काय म्हटलंय, सजीव. मग मानव, प्राणी, वनस्पती तिघांच्याही बाबत आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. इज दिस क्लिअर? समजतंय सर्वांना? आता इथे तुम्ही ध्यानात घ्या, पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण, उत्सर्जन, पुनरुत्पादन, चेता, इतर संस्था, यावर जे काही प्रश्न आलेले आहेत प्रिलिम्सला किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातील मेन्सला, हे प्राधान्याने कशाचे आहेत, मानवी संस्थांशी संबंधित आहेत. क्वचितच आलेला प्रश्न हा प्राणी वनस्पतींशी संबंधित आहे. त्यामुळे आपला पण अभ्यासाचा फोकस हा प्राधान्याने कशावर राहिला पाहिजे, तो राहिला पाहिजे मानवाच्या अभ्यास. क्लिअर? आता हे सगळं आपण जे काही तपासले इथपर्यंत, हे सगळ्या काय झाल्या, नॉर्मल कंडिशन्स झाल्या. आता ॲबनॉर्मल कंडिशन्स कुठे आहेत, त्या इथे आहेत. या सगळ्यामध्ये जो काही बिघाड होईल, या सगळ्यामध्ये जो काही बिघाड होईल तो बिघाड आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. त्याला आपण काय म्हणणार, विविध आजार. गॉट इट? त्या विविध आजारांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. अंडरस्टूड? कळालंय तुम्हाला सर्वांना? याच्यावर येणारे प्रश्न खूप जास्त आहेत, कारण हा 2 शब्द दिसतात पण त्यामध्ये खूप सारं मटेरियल आहे. आता या सगळ्याचा अभ्यास आपण करताना आपल्याला याला सायन्स टेक्नॉलॉजीशी जोडायचं आहे. मग आपण बघू आता की यातला हे जे घटक आहेत हे सायन्स टेक्नॉलॉजीमधल्या कुठल्या घटकाशी संबंधित आहेत. क्लिअर? जस्ट वी विल स्विच टू द टॉपिक्स ऑफ सायन्स टेक. बघा, हे आहेत सायन्स टेक्नॉलॉजीचे टॉपिक जे आपण अभ्यासणं आवश्यक आहे UPSC MPSC साठी. त्यामधले लक्षात घ्या तुम्ही आता, हा बघा, जैव तंत्रज्ञान व जेनेटिक्स, त्यानंतर आरोग्य आणि औषधशास्त्र, हे 2 घटक आपले कशाशी संबंधित आहेत, हे आहेत संबंधित जीवशास्त्राशी. क्लिअर? त्यात सुद्धा जीवशास्त्रामधला काय, हा संबंधित असणारे जीवशास्त्रातला कुठला टॉपिक, पेशी, रचना, कार्य, ऊती याच्याशी. हे संबंधित असणारे सगळ्या संस्था सजीवांच्या शरीरातल्या, त्याच्यामधला बिघाड म्हणजे विविध आजार आणि त्याच्यावरची औषध. तसंच हा जो घटक आहे परिस्थितिकी आणि पर्यावरण, हा खरं तर सायन्स टेकच्या पुस्तकात दिलेला असतो, पण तो आपण सेपरेटली एन्व्हायरमेंट या हेडिंगखाली सेपरेटली अभ्यासणार. त्यामुळे एन्व्हायरमेंटचे सर जे असतील इंद्रजित यादव सर, ते तुम्हाला हा भाग शिकवतील. तो सायन्स टेकमध्ये आपण घेणार नाही आहे, पण यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार सजीवांचा अभ्यास येतो, बऱ्यापैकी. थोडाफार म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी येतो, की ज्याच्या सहाय्याने आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. क्लिअर? सो हा आपण थोड्या वेळाकरता कट करूयात. त्या व्यतिरिक्त आपल्याला थोडंफार इथे बायोलॉजीचा अभ्यास वापरावा लागू शकतो. ओके? सो आपण आता अभ्यास करताना काय करणार लक्षात घ्या. हे 2 टॉपिक आपण आधी पूर्ण करणार व्यवस्थित. कुठला? पेशीची रचना, पेशींचं कार्य, ऊती. हे 2 चॅप्टर पूर्ण झाले की आपण झट दिशेने काय पूर्ण करणार, बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक्स. मग आपण ज्यावेळेस हे वर्गीकरण झालं, हे 6 ते 7, 6, 7, 8 हे 3 टॉपिक आपण ज्यावेळेस पूर्ण करणार, त्यावेळेस आपण काय करणार आहोत, तो जो पुढचा टॉपिक आहे सायन्स टेकचा आरोग्य आणि औषधशास्त्र, तो त्यावेळेस आपण पूर्ण करणार. कळलं? समजलेलं आहे? म्हणजे कसं होतं बघा,
हे जैवतंत्रज्ञान किंवा हे आरोग्य औषधशास्त्र अभ्यासताना आपल्याला काय होतंय तर आपल्याला असं कळतं की सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये एखाद्या आजारावर एखादी नवीन उपचार पद्धती आलेली आहे. म्हणजे मध्यंतरी त्या कोविड या आजारावर जी काही व्हॅक्सिन्स आहेत त्या व्हॅक्सिन्सबाबत खूप मोठा गदारोळ झाला होता की त्या व्हॅक्सिन्समुळे रक्ताच्या गुठळ्या होत आहेत, लोकांना हार्ट अटॅक येतोय, मेंदूत रक्ताची गुठळी होऊन रक्तस्राव होतोय, बरेच काही काही कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या. सो या ज्या चालू घडामोडीमधल्या गोष्टी असतील त्या आपल्याला इथे अभ्यासणं गरजेचं आहे. पण ते समजण्यासाठी आधी तुमचं काय क्लिअर झालेलं असलं पाहिजे, बेसिक्स क्लिअर झालेले असले पाहिजे. गॉट इट. सो हे असं रिलेटेड असणार आहे. आता परत आपण जाऊयात पुढच्या घटकाकडे. जीवशास्त्र बघितलेलं आहे आपण, त्यानंतर आपण पाहतोय आता भौतिकशास्त्र. आपल्या अभ्यासातला अजून एक इंटरेस्टिंग पण थोडासा किचकट भाग आहे फिजिक्स. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, हे विश्व, हा निसर्ग, हा सगळा जो काही काम करतोय, कार्यरत आहे, तो कशाच्या आधारावर कार्यरत आहे तर तो कार्यरत आहे भौतिकशास्त्राच्या आणि गणिताच्या नियमांवर. हे आपल्या बुद्धीला पटत नाही किंवा पटणार नाही, पण ते सत्य आहे हे ध्यानात ठेवा. त्यामुळे भौतिकशास्त्राचा अभ्यास सखोल होणं आपल्याला करणं फार गरजेचं असतं. बघा, या भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला एक 7 चॅप्टर्स आपण अभ्यासतोय. ते कोणते काय ते आपण लक्षात घेऊयात. मूलभूत एकके हा खरं तर एक चॅप्टर नाही म्हणता येणार, ही एक फक्त इंट्रोडक्टरी माहिती आहे. म्हणजे आपण म्हणतो आता की ह्या रूममध्ये AC लावला आहे त्यामुळे बरंच थंड वाटायला लागलं आहे. ते थंडपणा मोजण्यासाठी आपण एकक वापरतो. काय? टेम्परेचर मोजण्यासाठी डिग्री सेल्सिअस, केल्व्हिन असेल, फॅरनहाईट असेल, अशी वेगवेगळी एककं वापरतो. किंवा मी म्हणतोय माझं घर इथून 3 किलोमीटर आहे, म्हणजे किलोमीटर हे मी काय वापरलं, अंतरासाठी एकक वापरलं. सो ह्या बेसिक गोष्टी इथे आपल्याला बघायच्यात. हा काय चॅप्टर आहे असातला मुद्दा नाही, त्यामुळे हे एकदम सोपं आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचा टॉपिक, किचकट असलेला टॉपिक, तो काय? यांत्रिकी, मेकॅनिक्स. हा भौतिकशास्त्राचा सर्वात अवाढव्य टॉपिक आहे. त्यामध्ये आपल्याला गतिविषयकचे नियम, त्वरण, इनर्शिया असं ज्याला म्हणतो, जडत्व आपण ज्याला म्हणतो ते, आणि त्याच्याशी नंतर रिलेटेड बाकीच्या गोष्टी, दाब, बल, ऊर्जा, कार्य, या सगळ्या गोष्टी तिथं अभ्यासाव्या लागतात. त्यामुळे हा एक मोठा घटक आहे. या मोठ्या घटकाचा संबंध आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजीमधल्या बऱ्याच घटकांबरोबर येणार आहे. कोणकोणत्या घटकांशी हा यांत्रिकीचा घटक चॅप्टर संबंधित असू शकतो तर लक्षात घ्या, ऊर्जा हा घटक तिथे संबंधित आहे. पण इथे ऊर्जा अभ्यासताना ती ऊर्जा आपल्याला डायव्हर्सिफाय करून अभ्यासायची आहे. त्यानंतर अणुविज्ञान हे त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर अवकाश संशोधन हे सुद्धा बऱ्यापैकी त्याच्याशी संबंधित आहे. संरक्षण, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे सुद्धा बऱ्यापैकी त्याच्याशी संबंधित आहे. क्लिअर? सो हे घटक जे आहेत ते आपल्या त्या यांत्रिकीशी संबंधित असलेले दिसून येतात. परत आपण पाठी गेलो, आता आपल्याला दिसतंय उष्णता हा एक बेसिक टॉपिक आहे. प्रकाश, हा प्रकाश टॉपिक अभ्यासला की आपल्याला इथल्या काही गोष्टी जसं की लेझर या गोष्टीचा अभ्यास इथं करता येतोय. ओके. ध्वनी ऊर्जा पुन्हा एक बेसिक टॉपिक. विद्युत ऊर्जा हा सुद्धा एक बेसिक टॉपिक. आता ही विद्युत ऊर्जेचा बेसिक कन्सेप्ट तुम्ही स्टडी केले का इथे तुम्हाला त्याची काय होणार आहे, मदत होणार आहे. म्हणजे आज आपण जी काही ऊर्जा वापरतोय ती ऊर्जा कुठल्या स्वरूपात आहे तर ती प्रामुख्याने विद्युत ऊर्जा आणि जीवाश्म ऊर्जा या स्वरूपात आहे. त्या विद्युत ऊर्जेचा म्हणजे आता या घडीला बघा, हा कॅमेरा, हा डिजिटल बोर्ड, तो लॅपटॉप, तो AC, तो ती ट्यूबलाईट, बल्ब, हे कशावर चालू आहेत? हा माईक विजेवर चालू आहे. क्लिअर? सो वीज ही ऊर्जेची एक प्रमुख स्वरूप आहे की जे आज आपण मोठ्या प्रमाणात वापरतोय. इथे ऊर्जेचा अभ्यास करताना आपण सगळ्या प्रकारच्या ऊर्जा स्रोतांचा विचार करतो. त्यातला एक महत्त्वाचा आहे विद्युत ऊर्जा, की ज्याचे बेसिक्स आपण इथे क्लिअर करतो आणि मग ते तिथे आपण जोडणार आहोत. त्यानंतर बघा किरणोत्सारिता.
ह्या किरणोत्सर्गीचा अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला इथे कशाचा अभ्यास करता येणार आहे, ह्या अणुविज्ञानाच्या अभ्यासामध्ये ते तुम्हाला मदत करणार आहे. कारण अणुविज्ञानामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो प्रामुख्याने, किरणोत्सारी मूलद्रव्य आणि त्या किरणोत्सारी मूलद्रव्यांशी संबंधित अभिक्रिया, केंद्रकीय सम्मेलन, केंद्रकीय विखंडन, या सगळ्या अभिक्रियांचा आपण अभ्यास करतो. क्लिअर, समजलेलं आहे. हे झाले फिजिक्सचे घटक. त्यानंतर आपण पुढे गेलो केमिस्ट्री. केमिस्ट्री हा विषय जरा थोडासा हटके आहे, थोडासा वेगळा आहे. क्लिअर, कसा, तर यामध्ये काही बेसिक कंपोनंट आपल्याला पाहावे लागतात. सर्वात पहिला आहे द्रव्याच्या अवस्था. द्रव्य म्हणजे मॅटर, स्टेट्स ऑफ मॅटर आपल्याला बघाव्या लागतात. त्यानंतर अणूची संरचना कशी आहे, ह्या अणूच्या संरचनेचा अभ्यास केला की मग आपल्याला काय सोपं जाणार आहे, अणुविज्ञान सोपं जाणार आहे. म्हणजे फिजिक्स मधलं तुम्ही किरणोत्सारिता म्हणा, केमिस्ट्री मधलं तुम्ही अणुसंरचना म्हणा, त्याच्यामुळे तुमचा अणुविज्ञानाचा अभ्यास काय होणार आहे, सोपा होणार आहे. हे नीट लक्षात घ्या. कळालं. पुढे बघा आता, ह्या अणूंपासून बनलेली मूलद्रव्य, त्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण कशात पाहतो आपण, आवर्त सारणी, पेरियोडिक टेबल असं आपण त्याला म्हणतो. मेंडेलिफची आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी, हे सगळे घटक जे आहेत त्यामध्ये आपण पृथ्वीवरील जी काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण मांडलेलं आहे. या मूलद्रव्यांपासून काय तयार होतात, संयुग. सो त्या संयुगांचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. तसंच आपल्याला केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे सॉल्व्हंट्स आढळतात. ते सॉल्व्हंट्स काय, ज्याला द्रावणं आपण असं म्हणतो, त्याचे प्रकार काय ते आपल्याला तिथे पाहावे लागतात. वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांमध्ये होणाऱ्या अभिक्रिया, त्या अभिक्रियांचं वर्गीकरण ते इथे पाहायचे. त्यानंतर अजून एक वेगळा कंपोनंट आहे आम्ल, आम्लारी, क्षार, धातू, अधातू, आणि सर्वात महत्त्वाचा की ज्याच्यावर प्रश्न बऱ्यापैकी जास्त येतात तो कार्बन, आणि दुसरा आहे दैनंदिन रसायनशास्त्र. हे कार्बनी संयुगाचं जग हा एक टॉपिक खूपच अवाढव्य आहे, की ज्या टॉपिकमध्ये आपल्याला असं आढळतं की कार्बन या मूलद्रव्यापासून जी काही वेगवेगळी संयुग, वेगवेगळे पदार्थ तयार होतात त्यांचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो कार्बनमध्ये. आणि दैनंदिन रसायनशास्त्र हा कधीही न संपणारा विषय आहे. म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण अनेक पदार्थ, अनेक घटक असे वापरतो, अनेक आपण प्रयोग जाणतेपणी अजाणतेपणी करत असतो की ज्याच्यामुळे काय होतंय आपल्याला, तर त्यामुळे आपल्याला रसायनशास्त्राशी संबंध येतो. एक साधं उदाहरण लक्षात घ्या. तुम्ही घरामध्ये पोहे करताय, केलेत, खाल्लेत पोहे, त्या पोह्यावर तुम्ही काय पिळता, लिंबू पिळता. लिंबाची चव कशी लागते, आंबट. का आंबट लागते, कारण त्यामध्ये काय असतं, ॲसिड असतं. कोणतं ॲसिड असतं, लिंबामध्ये कोणतं ॲसिड असतं. हा प्रश्न अनेकदा येऊन गेलेला आहे प्रिलिमला. दह्यामध्ये कोणतं ॲसिड असतं, व्हिनेगरमध्ये कोणतं ॲसिड असतं, जोड्या जुळवा. क्लिअर. हे डे टू डे केमिस्ट्री आहे. म्हणजे आपल्या भारतीय आहारात व्हिनेगर फार वापरत नाहीत, दही लिंबू वापरतात, पण पाश्चात्य राष्ट्रांमध्ये व्हिनेगर पण आहे मोठ्या प्रमाणात. सो या तीनही खाद्यपदार्थांमध्ये कोणतं ॲसिड असतं. दुसरा एक मुद्दा, आपण आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी साबण वापरतो. साबण वापरून, साबण चोळून आपण कपडे स्वच्छ करतो. तसंच आपण कपडे धुण्यासाठी आणखीन काय वापरतो, डिटर्जंट पावडर. ती डिटर्जंट पावडर ही त्या साबणाचा बारीक भुगा असतो का, तर अजिबात नाही. साबण हा एक पूर्णपणे साबण हा एक पूर्णपणे वेगळा रासायनिक पदार्थ आहे. डिटर्जंट पावडर ही पूर्णपणे वेगळा रासायनिक पदार्थ आहे. त्यात केमिकल कंपोजिशन काय आहे यावर प्रश्न येतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण कपडे धुतोय, समजा साबणाने कपडे धुतले, डिटर्जंटने कपडे धुतले, कपडे विसळले, धुवून स्वच्छ केले का त्या कपड्याला लागलेलं साबण, त्या कपड्याला लागलेली डिटर्जंट पावडर काय होते, पाण्याबरोबर वाहून निघून गेले. आता हे पाणी जमिनीमध्ये मुरलं, म्हणजे त्या पाण्याबरोबर त्या जमिनीमध्ये साबणातले आणि डिटर्जंट पावडरमधले केमिकल्स जमिनीमध्ये मुरले. आता प्रॉब्लेम असा आहे की डिटर्जंट पावडरमधले जे केमिकल्स जमिनीमध्ये मुरलेले आहेत त्याचं विघटन होत नाही. ते जसेच्या तसे राहतात आणि मग ते परत कुठे अन्न साखळीमध्ये प्रवेश करतात.
अप्रत्यक्ष पद्धतीने ते काय होतात, मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. याच्या उलट साबणामधले जे केमिकल्स असतील ते काय होतील, ते डिसइंटिग्रेट होतात. म्हणजे त्याचं सूक्ष्मजीवांद्वारे काय होतं, विघटन होतं आणि ते सुटे सुटे होतात, परत निसर्गाचा भाग होता. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या जर आपण विचार केला तर साबणाचा वापर हा काय झाला, तुलनात्मकदृष्ट्या पर्यावरणपूरक झाला आणि डिटर्जंट पावडरचा वापर काय झाला, पर्यावरणास हानिकारक झाला. ह्या गोष्टी डे टू डे केमिस्ट्रीमध्ये आपण अभ्यासत असतो. आता मागच्या महिन्यापूर्वी मतदान झालं आपल्या देशामध्ये. तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल. मतदान करायचा पुरावा काय असतो, तुमच्या बोटाला शाई लावतात. कधी विचार केला आहे ही बोटाला लावलेली शाई एवढे दिवस का टिकून राहते? त्या शाईचं उद्दिष्ट काय, ती झटकन पुसली जात नाही, कशानेही काढता येत नाही, ती कित्येक आठवडे राहते. म्हणजे सगळ्या मतदानाच्या फेऱ्या पूर्ण होऊन निवड ज्याची व्हायची त्याची होईपर्यंत ती शाई राहते. आपण हा विचार कधी केला आहे का, ही शाई नक्की कोणतं केमिकल आहे, ही आपल्याला स्टेशनरीच्या दुकानात मिळते का? नाही मिळत. ही शाई जी आहे त्या शाईमधले केमिकल्स काय आहेत, भारतामध्ये ही शाई कोण बनवतं, या गोष्टींचा आपण कधी विचार केला आहे का? कधीच नाही. दॅट इज व्हॉट डे टू डे केमिस्ट्री, की ज्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्न येतात. ही माहिती अशी आहे, लक्षात घ्या, पुस्तकात जेवढी दिली आहे ती तेवढी तुम्ही समजून पाठ केली, संपला विषय, असं नाही. सतत काहीतरी नवनवीन असतं, ते तुम्हाला शोधण्याची प्रवृत्ती पाहिजे. ज्यावेळेस आपण न्यूजपेपर वाचतो त्या न्यूजपेपरमध्ये रोजचा एखादा जरी न्यूजपेपर उचलला तुम्ही, कोणताही स्टँडर्ड, तुम्हाला मी त्यातली एखादी बातमी शोधून दाखवू शकतो की जी कशाशी संबंधित आहे, डे टू डे केमिस्ट्रीशी संबंधित आहे. त्या गोष्टी आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत. कळलं? समजतंय? सो हा एक बेसिक घटक आहे. आता इथे पुढे जाऊत आपण. इथे हे उरलेले घटक, हे भूविज्ञान, याच्यामध्ये फिजिक्सचा काही भाग येतोय, हे ॲग्रिकल्चर आणि ग्रामीण विकासातील विज्ञान तंत्रज्ञान, यात सुद्धा फिजिक्स प्लस बायोलॉजीचे बरेचसे कंपोनंट येतात. उद्योगामध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचे वेगवेगळे कंपोनंट येतात. त्यामुळे आधीचे जे मी घटक नमूद केले ना, ते थेट फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमधल्या एखाद्या घटकाशी रिलेटेड आहेत. उरलेले आत्ताचे जे घटक आहेत ना, नॅनो टेक्नॉलॉजी झालं, सुपर कंडक्टिव्हिटी झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, हे किंवा उद्योग, कृषी ग्रामीण विकासातील विज्ञान तंत्रज्ञान, भूविज्ञान, हे जे घटक आहेत ना, हे भौतिकशास्त्रातल्या एखाद्या चॅप्टरशी किंवा जीवशास्त्र रसायनशास्त्रामधल्या एखाद्या चॅप्टरशी संबंधित आहेत असं नाही. ते वेगवेगळ्या घटकांशी संबंधित आहेत. त्यामुळे हे टॉपिक आपण थोडे मागे ठेवणार. जेव्हा आपलं भौतिक, रसायन, जीवशास्त्र सगळं शिकून पूर्ण होईल त्यावेळेस आपण त्या घटकांकडे जाणार आहोत. यातले ते घटक आपण आधी घेणार की जे डायरेक्ट त्या जीवशास्त्रामधल्या किंवा फिजिक्समधल्या एखाद्या चॅप्टरशी संबंधित आहेत. कळालं? सो अशा पद्धतीने सायन्स, बेसिक सायन्स टेक्नॉलॉजी आपल्याला कोरिलेट करून अभ्यासायचं आहे, हे नीट लक्षात घ्या. आता यात आपण सुरुवात कशाची करणार तेही मी तुम्हाला आज सांगतोय, समजून घ्या जरा. सर्वात पहिल्यांदा आपण काय अभ्यासणार आहोत, तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. ते द्रव्याच्या अवस्था, द्रव्याच्या अवस्था, अणुसंरचना, अणुसंरचना, द्रव्याच्या अवस्था, अणुसंरचना, आवर्त सारणी, आवर्त सारणी. त्यानंतर आपण अभ्यासणार पेशी आणि ऊती, पेशी आणि ऊती. आता जे आपण लिहिले ना, द्रव्याच्या अवस्था, अणुसंरचना, अणुसंरचनेच्या पुढे ॲडिशनचं चिन्ह करा आणि तिथे ॲड करा किरणोत्सारिता. काय ॲड करणार? किरणोत्सारिता. आणि मग आपण पेशी, ऊती हे अभ्यासणार. हे सगळे घटक अभ्यासून झाले की मग सायन्स टेकचा भाग आपण अभ्यासणार. पुढे एक अशी काहीतरी मार्किंग करा, एक आडवी रेष काढा आणि लिहा तिथे जैवतंत्रज्ञान, जेनेटिक्स, जैवतंत्रज्ञान व जेनेटिक्स आणि अणुविज्ञान.
अणुविज्ञान. क्लिअर? सो अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. हे आज जे मी सांगितलंय, जे आपण घेणार आहोत ते आपलं होणार आहे येत्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी.